नाही याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की उलट शिवाजी पाटलांनी आम्हाला रिकामं केलं यात. नाही, रिकामा असं मी म्हणणार नाही. ते रिकामी नाही होणार. ते आता माझ्या मागे तिने आता काय काय प्रश्न बघितलं की माझा काहीतरी पूर्व इतिहास काढणार आहे. ती म्हणजे वाटच बघतोय, काढावं त्यांनी. उत्तर आमची तयार आहेत. मुख्यमंत्री महोदय साहेबांकडे बुधवारी माझी काहीतरी कंप्लेंट देणार आहेत, म्हणजे निवेदन देणार आहेत. ते पण देऊ दे, मला त्याला काय मला काळजी नाहीये. आणि मी काय हे माझ्या वरिष्ठांना माहिती आहे. आणि लपून काय राहिलेलं नाही. मी कुणाला फसवलं नाही, एक महत्वाचं आहे. मी कोणाला फसवलं नाही, कुठे चोऱ्या माऱ्या नाही केल्यात आणि कुठे जनतेच्या गल्ला लुटलेला नाही. प्रामाणिक आहे. आणि जे झालं ते मला वाटतं त्यांनी साहेबांनी काढावं. उत्तर तयार आहेत आपली. आणि मी खूप प्रामाणिकपणे काम करतोय. मला प्रचंड मोठ्या ताकदीचे नेते आहेत. तर मला जे आणि मला एवढंच म्हणायचं, एवढं सत्य सोडून का बोलावं? इतका तुम्ही करणार आहे? नाही होणार ना, 100% होणार. त्याच्यात कारण काय आहे, मुश्रीफ साहेब जरी आता सतेज पाटील साहेब, मुश्रीफ साहेब मला वाटतं आता पहिली टर्म त्यांची आहे. तर आबाजी आणि डोंगरे तर 5-25 वर्षापासून आहेत ना. डोंगरेचं तर ऐकलं की बाबा दुबईला बाकीचे इन्व्हेस्टमेंट आहे, बाकी हॉटेल इंडस्ट्री आहे, सगळं खूप इंडस्ट्री आहेत. खूप पुढे इन्व्हेस्ट केले त्यांनी, सगळं आर्थिक मोठे वरण आले आहेत. आबाजी तर इथला बाबाजी आहे, तो तर मेन आहे. तर त्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे, ती चौकशी ईडीपर्यंत जाईलच. आणि आम्ही तुकाराम मुंडे साहेबांची मागणी का करतोय की हा सक्षम असा अधिकारी आहे, प्रामाणिक अधिकारी आहे. त्याची नियुक्ती झाल्यानंतर सरकार त्यांनी ते सर्व मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या हातामध्ये आहे. त्यांची जर नियुक्ती झाली तर आपल्याला सगळं स्वच्छ कळेल. आणि मुख्यमंत्री साहेबांना पूर्ण अधिकार आहेत. राष्ट्र सरकारचे प्रमुख आहेत, आमचे प्रमुख आहेत, माझे नेते आहेत. ते चांगला निर्णय घेतील आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून शेतकरी दूध धारकांसाठी हा न्याय आहे. ही पक्षी नाही, म्हणून मी म्हटलं पक्षीचं राजकारण करण्यापेक्षा सर्व दूध डेअरीधारक, ठरावधारक, जे संचालक बॉडी चेअरमन, व्हाईस चेअरमन असे त्यांच्या 6 महिन्यात लक्षात येईल आपल्यामुळे गोकुळ कुठे चाललंय आणि गोकुळ आपल्यामुळे गोकुळ किती मले खाते नेते. आणि करवीर, राधानगरी आणि कागल याच्यापुढे आम्हाला बुधवारगड असेल, चंदगड, आजरागंड, त्याच्यानंतर बाजूला बरेच असे तालुके वंचित आहेत. त्या 21 मधले तर 18-20 यांचेच आहेत ना प्रत्येक वेळेला. तर आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ज्या कष्टाने ज्यांनी दूध डेअऱ्या स्थापन केल्या, आज ते करतात, त्यांना त्यांच्यामधला कोणतरी शेतकरी बांधव आमचा, शेतकरी कुटुंबातला शेतकरी खरा जो दूधधारक असेल त्यांना पण कुठे संचालकला पोरांच्या नोकऱ्या आहेत महत्वाच्या. आज शेतकरी पोरा आम्ही नोकरी वन भटकतोय, ह्यांच्याकडे आपली लढाई. आणि मला कुणा यांच्यासारखा विषय नाहीये. कारण विजय असला निश्चित आपलाच आहे. त्यांनी जरी म्हटले गोकुळ गुलाल ते करतील की त्यांची तेवढी ताकद आहे म्हणून बोलतात. तर माझी ताकद काय, प्रामाणिक आहे, प्रामाणिक काम करायचं आहे. मी कुणाच्या टीकेला घाबरत नाहीये. आणि जिल्ह्यातली गोरगरीब ठरावधारक कुणाच्या पाठीशी राहायचे ते निर्णय घेतील चौकशीनंतर.